नांदगावपेठ बस स्टॉपवर रात्री उशिरा चाकू हल्ला, किरकोळ गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वाद आणि थेट तिघांवर चाकूने वार। तिन्ही जण सध्या इरविन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। पोलिसांनी फक्त 2 तासात आरोपींना गजाआड केले आहे। 26 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास अमरावतीतील नांदगावपेठ बस स्टॉप जवळ हा धक्कादायक प्रकार उघडला आहे। धनगरपुरा नांदगावपेठ येथील 23 वर्षीय अमोल अरुण चुडे, माळीपुरा नांदगावपेठ येथील 29 वर्षीय ऋषिकेश उर्फ बंटी गजानन आमले आणि 24 वर्षीय इतवारीपुरा नांदगावपेठ येथील ऋतिक राजेंद्र गायकवाड हे तिघेही जखमी झाले आहेत। घटना पुढील अशी आहे की आरोपी रोहित संदीप अमृते व त्याचे 2 साथीदार यांनी गाडीचा कट लागल्याचा किरकोळ कारणावरून या तिघांसोबत वाद घातला। वादातून चक्क चाकू बाहेर काढून तिघांवर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तिन्ही इसम गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत। सुदैवाने तिन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। दरम्यान नांदगावपेठ पोलिसांनी केवळ 2 तासात या हल्लेखोर आरोपींना अटक करून मोठे यश मिळवलेत। अटक करण्यात आलेल्यांमध्ये रोहित संदीप अमृते, विशाल राजपूत आणि कृष्णा गणेश चुडे अशी आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी BNS अंतर्गत खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नांदगावपेठेत झालेल्या या चाकू हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गाडीचा कट लागल्यासारख्या क्षुल्लक कारणावरून थेट जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करून गुन्हेगारीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे।